10 सेकंदाच्या शिटी वापरायची. तीर्थंकरांच्या धर्मसभेला काय म्हणतात? समुचरण. तीर्थंकरांच्या धर्मसभेला समुचरण. ध्यानाचे एकूण प्रकार 4. उत्तर बरोबर आहे. नमोकार महामंत्र प्राकृत भाषेत आहे. कोणाचे होतात? पंचकल्याण तीर्थंकरांचे होतात. कोणते ध्यान संसाराचे कारण आहे? महामंत्रामध्ये किती पदे आहेत? 5 पदे. आणि विशेषतः 11 पदे. आता कोणता काळ सुरू आहे? पंचत्रास. वेट. ज्या मोक्षाचे कारण आहे. धर्मदान मोक्षाचे कारण. सिद्ध परमेश्वरी कोठे असतात? सिद्ध परमेश्वरी सिद्ध शिलेवर असतात. यामध्ये असतात. सिद्ध शिलेवर सिद्ध शिलेच्या पण वर. दुसरा प्रश्न आहे, चौथ्या गटात दुसरा प्रश्न. प्रथमाचार्य शांती सागरांनी जीवनात किती दिवस उपवास केले होते? आपल्यापैकी कोणी बोलू नका. 48 मिनिटाला साधू परमेश्वरीचे मूलगुण किती असतात? साधू परमेश्वरीचे मूलगुण 28 ध्वज कोणता आहे? पंचरंगी. 48 मिनिटाच्या काळास मुहूर्त असेल. बरोबर आहे. उत्तर 48 मिनिटाच्या कालावधीत मुहूर्त म्हणतात. आपले मुहूर्त किती असतात? उपाध्ये परमेश्वरीचे 25 मुहूर्त असतात. उपाध्याय परमेश्वरीचे मूलगुण किती? 25. बरोबर आहे उत्तर. किती परमेश्वरी शरीर सहित आहे? 4 परमेश्वरी शरीर सहित आहे. किती परमेश्वरी शरीर सहित आहेत? 4 परमेश्वरी शरीर सहित आहे. दिवशी लिहून पूर्ण झालेल्या ग्रंथाचे नाव काय? कोणत्या परमेश्वरीची मूर्ती असते? जीन मंदिरात कोणत्या परमेश्वरीची मूर्ती असते? अनंत परमेश्वरीची मूर्ती असते. किती परमेश्वरी द्रव्य कर्म, नो कर्म, भाव कर्म रहित असतात? 3. आचार उपाध्याय कुणी बोलायचं नाही. सेवा दलाचे वतीने प्रदूषण पर्व व्याख्यानाला घेतल्या जातात. त्या कोणत्या नावात? रसे बाबासाहेब व्याख्यानमाला. दुसरा प्रश्न. पहिल्या सूत्र. प्रथमाचार्य शांती सागरांनी संविधान का लिहिली? संज्ञी पंचेंद्रिय असतात. संज्ञी पंचेंद्रिय किती परमेश्वरी आहेत? आचार्य उपाध्याय सर्व साधूंचे 4 परमेश्वरी. 9वा गट. किती परमेश्वरी सम्यक दृष्टी असतात? सम्यक दृष्टी किती परमेश्वरी आहेत? कोणते ग्रंथ आपण लिहून कोणते ठेवले? 2 उत्तर द्या. समयसार हा ग्रंथ
चित्र दिलेलं आहे. कोणाला स्वरावर चढविता स्वराचे सिंहासन आहे. हमको मानव जन्म मिला. सोपं शब्द. परमेश्वराची न बनताही मोक्ष मिळू शकतो. कोणते परमेश्वर न बनताही मोक्ष मिळू शकतो. उत्तर बरोबर आहे. चातुर्मास आता येणार आहे. कधीपासून कधीपर्यंत असतो? कधीपासून कधीपर्यंत असतो? चातुर्मास कधी चालू होतो, कधी संपतो? षटखंडाचा ग्रंथ कोणी दिला? षटखंडागम ग्रंथ कोणी दिला? आचार्य व्यासक यांच्या सांगण्यावरून भूतबली आणि पुष्पदंत या मुलींनी लिहिले. बरोबर.